1960 आणि 70 या दशकांपासून निघून 2026 पर्यंत यानं मोठं कठीण करून टाकलं आजच्या कार्यक्रमाने. अतिशय सुंदर गाण्यांची निवड, अतिशय सुंदर त्या गाण्यांचं विश्लेषण आणि सूत्रसंचलन हे सगळं अगदी तृप्त करणारा कार्यक्रम आज दिलेला आहे. मुकेशच्या आवाजाबद्दल त्यांचे गुरु जे सहगल त्यांच्याविषयी कुसुमाग्रजांनी असं लिहिलं होतं की मंद्र स्वरामधली आर्तता अनमोहक झार तप्त कांचनाची तनु तू खेचतो सतार. त्यांचा आवाज हा या प्रकारचा मित्रांनो. मुकेशच्या आवाजातला सगळा गोडवा यांच्या गळ्यात उतरलेला आहे. त्याच्यामुळं आजची संध्याकाळ ही आमची धन्य करण्यामध्ये त्यांचा फार मोठा वाटा आहे. मोहम्मद रफीबद्दल असं म्हटलं होतं की हा एक गायक झाला असता तरी त्यांनी सगळी गाणी गायली असती, कोणत्याच बाकीच्या गायकाची गरज नाही. इतकी विविधता, मग गझल असेल, कव्वाली असेल, त्याच्यानंतर भावगीत असेल, त्याच्यानंतर युद्धाचं गाणं असेल, हकीकत मधल्या सिनेमासारखं, अशा सगळ्या प्रकारची गाणी गायण्याकरता जो एक व्हर्सटाईल आवाज असावा लागतो, तो आवाज माझ्या या मित्रानं आज ऐकून अगदी मंत्रमुग्ध केलेलं आहे. त्यांच्या ताना ऐकताना तर अतिशय मनातून असं वाहवा अशी येत होती आणि डोळे मिटून अगदी रफीमय झालेलं असं हे जीवन आज आम्हाला अनुभवता आलं आणि आमची आजची संध्याकाळ ही धन्य झाली. मित्रांनो, बाकी सगळ्यांना बोलायचं असल्यामुळं मला या दोन महान कलावंतांचं मनपूर्वक कौतुक करावं वाटतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिरीष चिटणीस. मी त्यांना साताऱ्याचे रामूभैया दाते म्हणत असतो. कलावंतांना दाद देणारा, प्रोत्साहन देणारा असा कुठेतरी असल्याशिवाय त्या कलेची वेल बहरत नसते. शिरीष चिटणीसांनी अनेक कार्यक्रम आयोजित केले. त्यांच्या साताऱ्याला जो त्यांनी गाण्याचा एक कार्यक्रम केला होता त्याला मी गेलो होतो. तेव्हा अतिशय रसिक कलासक्त असे मन आहे आणि कलावंतांना मनपूर्वक दाद देणारं असं हे व्यक्तिमत्व आहे. तेव्हा त्यांचं प्रोत्साहन साताऱ्यालाच नाही तर पुण्याला सुद्धा मिळतं आहे. ते यापुढे असंच मिळत राहो आणि यांच्याविषयी बोललं पाहिजे. त्यांनी अतिशय सुंदर असं गाण्यांचं विश्लेषण केलं. कोणत्या गाणं कोणत्या रागावर आधारित आहे, कोणत्या गाण्याचे कवी कोण आहे, संगीतकार कोण आहे, त्यांचं काही किस्से सुद्धा, उदाहरणार्थ रॉयल्टीच्या प्रश्नावरून रफी आणि लता यांच्यामध्ये जे भांडण झालं होतं, अशा अनेक गोष्टी हे करत संपूर्ण चित्रपट सृष्टीचा इतिहासच मॅडमने आज आपल्यासमोर उलगडला. या सगळ्या महान कलावंतांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि हा योग आमच्या पुणेकरांच्या जीवनात घडून आणल्याबद्दल संबंध सातारा शहराचे मी आभार मानतो. धन्यवाद. यानंतर केसरीचे संपादक आणि त्याचं चित्रपटाच्या विशेषतः गायिकेच्या वर मोठं पुस्तक आहे. प्रचंड लिखाण आहे त्यांचं आणि ते अगदी राम गणेश गडकरींच्या पत्नीला सुद्धा भेटलेले आहेत. वेगवेगळ्या कलाकारांना मुंबईला जाऊन भेटलेले आहेत. म्हणजे त्याचं पुस्तक आपल्याला जर वाचनात आलं तर नक्की ते तुम्ही वाचा. त्यांना विनंती करतो की आपण बोला. मगाशी सुरुवातीलाच परिचय करून देताना रेवती बंडे यांनी असं सांगितलं की विजय साबळे हे पेप्सीमध्ये कामाला होते. तर ते पेप्सीची चव सुंदरच असते, पण ते आरोग्याला कितपत बरं असतं किंवा नाही हे डॉक्टर पटवर्धन सर किंवा डॉक्टर गांधीच सांगू शकतील. पण एवढं नक्की आहे की त्यांचा स्वराचा रस जो आहे तो इतका निर्भेळ आहे की त्यातून आपण सगळेजण चैतन्यमय झालेलो विजय साबळेंच्या स्वरातली गाणी ऐकून. डॉक्टर पटवर्धन यांचा आणि साबळे या दोघांचंही कौतुक मराठीतले ख्यातनाम समीक्षक प्राध्यापक विश्वास वसेकर यांच्याकडून पुण्यामध्ये झालेला आहे. ही सर्वात मोठी दाद या दोघांना आहे. आणि अर्थात तिसऱ्याही गायक कलाकाराचा उल्लेख आवश्यक आहे, रेवती बंड. याचं कारण त्यांनी सुमन कल्याणपूर, आशा भोसले, लतादिनी मंगेशकर या तिघांची गाणी गायली. त्या दोघांनी
बाबर सर साबळे सर गाताना तर विजय साबळे सर गाताना तर मुकेश म्हणजे प्रतिलता वगैरे सगळं ते सोडूनच द्या, पण हे साक्षात मुकेश अशा पद्धतीने विजय साबळे यांचा स्वरातला गोडवा आहे. आणि पटवर्धन सर यांचा पण स्वर काही कुठे कमी नाही. विशेषतः मला त्यांची आता म्हणजे जे ऐकलं त्यातलं आपण जे काला हस्ते जग मधलं गाणं अनेकांना तुम जो मिल गए हो हे या ठिकाणी खूप जणांना भावलं. त्याचबरोबर कोई सागर दिल को लाता नाही हेही गाणं, म्हणजे ही मैफल अतिशय रंगलेली आहे. ह्या कलाकारांनी काय देऊन गेलेत बघा. मोहम्मद रफी असोत किंवा मुकेश, त्यांना पूर्ण आयुष्यही लाभलं नाही की ज्याला आपण म्हणतो की 75, 80, 85, 100 सगळ्याच ह्याच्यात अगदी आयुष्याच्या अर्ध्या वाटेवर असताना दोघंही हे निघून गेले. म्हणजे आपण जे गाणं गायलं की यहुदी मधल्या त्या ओळी आहेत की इतक्या आम्ही दूर जाऊ की किती आम्हाला बोलवलं तरी परत येता येणार नाही, इतक्या दुरावर हे श्रेष्ठ कलाकार गेलेले आहेत. पण त्यांनी त्या काळामध्ये गायलेली गाणी ही आज सुद्धा आपल्याला नवीन चैतन्य देतात, प्रेरणा देतात, एक उत्साह देतात, उमेद देतात. आज विख्यात समीक्षक साहित्यिक प्राध्यापक वसेकर यांच्यासोबत येण्याचं मला भाग्य लागलं. ते म्हणाले मी आज येणार नव्हतो, माझी तब्येत जरा बरी नाहीये, आणि आता मी बघतोय ते अतिशय प्रसन्न दिसत आहे. हे आजार पण कुठच्या कुठे पळून गेले. आणि ही किमया विजय साबळे, डॉक्टर सुनील पटवर्धन आणि रेवती बंड यांच्या स्वरांनी अशी केलेली आहे. एक मोठा सगळा योग शिरीष चिटणीस यांच्यामुळे आलेला आहे. वसेकरांचं वाक्य होतं की माणसं जोडणार, माणसांवर प्रेम करणारे व्यक्तिमत्व आहे. पण मला अलीकडच्याच काळात विशेषतः जाणवलं की संगीतावर मनापासून प्रेम करणारे व्यक्तिमत्व आहे. आणि अशी माझी माहिती आहे, पण मी त्याला साक्षी झाल्याशिवाय काही दुजोरा देणार नाही. त्यांचा स्वर पण अतिशय छान आहे आणि ते गातात. सातारच्या व्यक्ती तुम्ही तर सांगू शकाल, पण आपल्याला सगळ्यांना त्यांचाही स्वर ऐकायला नक्कीच आवडणार आहे. शेवटचं गाणं कुठलं घेतलं मला कल्पना नाही. त्या म्हणतात की आता एकच गाणं शिल्लक आहे. हा खरं तर इतक्या मोठ्या संख्येने जे उपस्थित श्रोते त्यांच्यावर अन्याय आहे, पण धरमवीर मधलं वगैरे ते म्हणजे डुएट असे दुर्मिळ डुएट आहेत ही रफी मुकेश, तेही ऐकायला नक्कीच श्रोत्यांना आवडलं असतं. पण अर्थात तुम्ही सगळ्यांनी तिघांनी आपल्याला तृप्त केलंय. मी तुमचा प्रतिनिधी म्हणून या सगळ्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. या कार्यक्रमाचे आभार. विशेषतः हा हॉल जो आहे ना अतिशय कमी भाड्यामध्ये मिळतो. तुम्हीच लोकांना सांगत जावा, ही आवश्यकता आहे. आणि त्या स्वतः साहित्यिक आहेत आणि त्यांनी अतिशय प्रेमाने या ठिकाणी सगळे कार्यक्रमासाठी मदत करत असतात आणि स्वतःही वक्ते आहेत. तर त्यांना मी विनंती करतो की या कार्यक्रमाचं बद्दल आपण मनोगतही व्यक्त करा आणि आभार पण मानू. मी जास्त काही बोलणार नाही आणि नक्कीच एवढे मोठे साहित्यिक इथे आहेत, त्यांच्याकडून ऐकल्यानंतर मी काही बोलावं असं काही राहिलेलं नाहीये. पण मी नक्कीच आभार मानते की तुम्ही आज इथे आलात, इतकी रम्य संध्याकाळ आम्हाला दिलीत. याबद्दल सर्व सातारकरांचे अगदी मनापासून आभार. आणि सर्व प्रेक्षकगण, तुमच्याशिवाय कुठलाही कार्यक्रम सिद्ध होऊ शकत नाही. तर सर्व आज मोठ्या संख्येने तुम्ही इथे आलात आणि या सुंदर कार्यक्रमाचा तुम्ही आस्वाद घेतला, त्याबद्दल तुमच्या सर्वांचेही आभार. आणि शिरीष चिटणीस सर तुम्ही आणि साबळे सर तुम्ही हे कार्यक्रम आयोजित केला, याबद्दल तुमचे आभार. धन्यवाद. यापुढे काही 2-3 गाणी होतील आणि मग कार्यक्रम संपतो. धन्यवाद.